राजमाता जिजाऊंच्या तिथीनुसार आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील समाधीस्थळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं। यावेळी मंत्री भरत गोगावले, शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाधीस्थळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं असून दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक आणि स्मृतिपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। राजमाता जिजाऊंच्या कार्याचा आणि स्वराज्य निर्मितीतील त्यांच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला। तिथीप्रमाणे 353व्या पुण्यतिथीचा सोहळा आज पाचाड स्थित या ठिकाणी समाधी सोहळ्याजवळ आज संपन्न झालेला आहे। आज आमचे सर्व अधिकारी वर्ग, आमचे जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि खास करून शिंदखेडा राजावरून आमचे जाधव घराण्यातली मंडळी आज कळस 5 विहिरींचं पाणी घेऊन रथयात्रा घेऊन, पाऊस जास्त असल्यामुळे त्यांचा रथ भुईला थांबवण्यात आलेला आहे, परंतु ते आज इथपर्यंत पोहोचलेत। आज यथा अवकाश पूजा अर्चा संपूर्ण झालेली आहे। आता इथून आम्ही बाजूला आपल्या सभागृहामध्ये जाऊया, तिथे थोडं मार्गदर्शन होईल आणि मग आज सांगता समारोप होईल। राजमाता जिजाऊंच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी आणि नागरिक पाचाड येथे दाखल होत आहेत। त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक आणि स्मृतिपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे।